कसा आहे चंद्रसेन? ते ठीक आहेत बघा, पण काय घडलंय हे त्यांना सांगता येत नाहीये. पण त्यांनी काहीतरी भीतीदायक पाहिलंय इतकं मात्र खरं की हो. भैरवा भैरवा, असो, सोडून द्या तो विषय. चंद्रसेनाला याविषयी कुणीही काहीही विचारू नका. असं का म्हणताय आपण? तुम्ही त्याला सतत त्या गोष्टीची आठवण करून देत राहिलात तर कायमची कोरली जाईल त्याच्या मनावर. बालपणी झालेले संस्कार पुसता येत नाहीत, हे तुम्हालाही ठाऊक आहेच की. योग्य वेळ येईल तेव्हा सारं काही कळेलच आपल्याला. काही काय, आता चंद्रसेनाबद्दल विचार करणं फार महत्वाचं आहे. तेव्हा एक वाईट स्वप्न होतं असं सांगून सारं काही विसरायला सांगा त्याला. तो सारं विसरेल, पण आपलं काय? ही घटना घडली हे आपण कसं विसरायचं म्हणते मी. आपण सत्याच्या खोलात न गेलेलंच चांगलं. यातून मार्ग कसा काढायचा? उद्या एकांनगा येईल. आमची बालमैत्रीण परदेशातून येणार आहे. त्यांच्यासोबत आम्ही व्यवसायाचा व्याप वाढवण्याचा विचार करत आहोत. त्या इथे वास्तव्य करणार आहेत की हो. अशा वेळी वाड्यात हे सारं सुरू असताना आम्ही उत्तर काय द्यायचं म्हणते मी. आम्ही यावर उपाय शोधून काढायचा प्रयत्न करतोय. हा तात्पुरता उपाय म्हणून आम्ही तुम्हाला हे कोहळं देतोय. हे मंतरलेलं कोहळं आहे. वाड्याच्या चौकटीवर बांधा. वाड्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसावरील संकट यामुळे दूर होईल. आणि एखादा माणूस वाड्या बाहेर दूर राहत असेल तर? भैरवा भैरवा, प्रत्येकाच्या नशिबी जे जे आहे तेच घडणार. स्थळ काळाचं बदल नशिबाला लागू नाही. तुम्ही कुठेही जा, नशिबात जे घडणार ते आणि फक्त तेच घडणार. अप्पा महाराज, अनय सध्या या वाड्यात राहत नाहीयेत. या सगळ्या प्रकरणानंतर आम्हाला त्यांची चिंता वाटते. चिंता किती केली चिंतेच्या चिंतनी, चिंताच अंताला होई चिता. कुठल्या भयाने पळशील किती, प्रारब्धाचे कडे सुटते ना.